अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, 24 मार्च रविवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस। सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे होळी। संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या 12 पौर्णिमा असतात ना, त्यापैकी होळी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि विशेष मानली जाते। खरं तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घरात आर्थिक आवक वाढवण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। खरं तर होळीचे बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या होळीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, आज जळत्या होळीमध्ये म्हणजे पेटत्या होळीमध्ये ही एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे, ही एक वस्तू अर्पण करायची आहे। जी वस्तू होळीच्या अग्नीत तुम्ही टाकल्याने तुमच्या आयुष्यातील सगळ्या दुःखांचा, संकटांचा नाश होईल। खरं तर होळीचा दिवस आपण का साजरा करतो किंवा होळीचा सण आपण का साजरा करतो, तर बघा, होळी जेव्हा आपण पेटवतो, होळीची जी अग्नी असते त्यामध्ये आपण आपल्या जीवनातील सर्व संकटांचा, दुःखांचा, विघ्नांचा, अडथळ्यांचा, नकारात्मकतेचा, सगळ्या गोष्टींचा नाश करतो, ज्याला होळी दहन असंही म्हणतात। कारण आपण सगळी नकारात्मकता त्याच्यामध्ये दहन करतो, सगळी संकट आपण त्याच्यामध्ये दहन करत असतो। संपूर्ण वर्षभरामध्ये आलेला किंवा संपूर्ण वर्षभरामध्ये येणारा हा एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी आपण एकत्रित दुःख, संकट, विघ्न हे सगळं काही संपवत असतो। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच एक उपाय सांगणार आहे की या पेटत्या होळीमध्ये किंवा दहन होत असणाऱ्या होळीमध्ये ही एक वस्तू जर तुम्ही टाकलीत ना, तर तुमच्या जीवनामध्ये जी संकटं आलेली आहेत, जी दुःख आलेली आहेत, जी काही दरिद्रता आलेली आहे ती सगळी संपून जाईल। कितीही कष्ट करून जर नशिबाची साथ मिळत नसेल तर नशिबाची साथ मिळेल। चहू बाजूने या उपायाने चहू बाजूने तुमच्या घरामध्ये असलेलं जे काही नकारात्मक वातावरण होतं किंवा सतत तुमच्या घरामध्ये जे दारिद्र्य येत होतं, कितीही काही केलं तरी घरात पैसाच येत नव्हता, पैसा टिकतच नव्हता, तर ते सगळं कुठेतरी समाप्त होईल आणि चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ येत राहील। या उपायानंतर तुमच्या आयुष्यामध्ये धनाचे जे मार्ग आहेत ते उघडे होतील। धनप्राप्ती जी आहे ती भरभरून तुमच्या जीवनामध्ये व्हायला लागेल आणि सगळं काही भौतिक सुख जे आहे ते भौतिक सुखही तुम्हाला प्राप्त होईल। खूप कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळेल। घरामध्ये जर एकोपा नसेल, घरामध्ये सतत क्लेश कलह असतील तर ते क्लेश कलह कुठेतरी थांबतील आणि घरामध्ये एकोपा येईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे, जो आपल्याला फक्त आणि फक्त होळीच्याच दिवशी करता येणार आहे। संपूर्ण वर्षभरात हा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। त्यामुळे आजचा दिवस, आजची संधी कुणीच सोडू नका, प्रत्येकाने आज हा उपाय नक्की करा। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा जो उपाय आहे तो आपल्याला रात्री म्हणजे जेव्हा आपण होळिका माता प्रज्वलित करणार आहोत, जेव्हा आपण होळीचं पूजन करणार आहोत, औक्षणाचं ताट, जे काही आपली सगळी तयारी होणार आहे त्याच वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे। सगळ्यात अगोदर काय करायचं तर यासाठी आपल्याला लागणार आहे लाल रंगाचं एक छोटंसं कापड। कापड जे आहे ते लालच रंगाचं असावं। बघा, लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तसंच सात्विकता येण्यासाठी किंवा सात्विक वातावरण होण्यासाठी, सात्विकता आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी लाल रंग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि सात्विक वेळेत किंवा सात्विक लहरीमध्ये केलेला जो काही उपाय असतो तो शीघ्र फलदायी असतो, म्हणून लाल वस्त्र आपल्याला लागणार आहे। छोटंसं असं लाल रंगाचं कापड घ्या, त्याच्यामध्ये काय करायचं तर आपल्याला एक चिमूटभर त्याच्यामध्ये काळी जी मोहरी असते ही मोहरी घालायची आहे, 7 अख्ख्या लवंगा घालायचे आहेत, 2 वेलदोडे तुम्हाला घालायचे आहेत, एक मसाला वेलदोडा जो असतो बघा, ज्याला आपण काळा वेलदोडा असंही म्हणतो, तर हा मसाला वेलदोडाही तुम्हाला एक याच्यामध्ये घालायचा आहे आणि एक अख्खं जायफळ ठेवायचं आहे। हे सगळं काही लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं आहे, त्याला एक चांगली घट्ट गाठ मारायची आहे। ठीक आहे, आता याची जी छोटीशी ही पोटली तयार होईल लाल रंगाची, ही पोटली तुम्हाला तुमच्यावरून 7 वेळा उतरवायची आहे।
वरपासून खालपर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवायचे आहे. आणि उतरवत असताना आयुष्यात जे नको आहे, जी संकट आलेली आहेत, जी विघ्न आलेली आहेत, जे दुःख आहे, ते सगळं काही संपण्यासाठी विनंती करायची आहे किंवा ते सगळं काही संपण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ही एक पोटली तुम्ही तुमच्या पतीवरूनही उतरवून घेऊ शकतात. ही एकच पोटली तुम्ही तुमच्या मुलांवरूनही उतरवू शकतात. घरामध्ये जे व्यक्ती अर्थातच हा उपाय करू देतील त्या प्रत्येक व्यक्तीवरून ही पोटली उतरवून घ्या. घरात एखादा व्यक्ती खूप बाधित असेल, रोगीट असेल, ज्याला खूप आजार जडलेले आहेत, खूप प्रयत्न करते पण ते रोग काही संपत नाही, आजार काही संपत नाही, कितीही हॉस्पिटल आणि कितीही दवाखाने केले तरी फरक काही येत नाही, असं जर काही होत असेल तर त्या व्यक्तीवरून तर आवर्जून ही पोटली उतरवा. त्याच्यानंतर घराच्या आतील ज्या 4 दिशा असतात किंवा जे 4 कोपरे असतात त्या 4 कोपऱ्यांवरून देखील तुम्हाला ही जी पोटली आहे ती उतरवून घ्यायची आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ही पोटली तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपली जी तिजोरी असते त्या तिजोरीवरूनही 7 वेळा ही उतरवून घ्यायची आहे. आणि मग त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ती घराच्या बाहेर घेऊन जायची आहे. आणि जिथे तुम्ही होळीचं पूजन करण्यासाठी जात आहात, औक्षणाचं जे काही ताट असेल किंवा जे काही साहित्य असेल तर त्याच्यासोबत ही लाल रंगाची पोटली घेऊन जायची आहे. तिथे गेल्यानंतर विधियुक्त आपलं जे पूजन असतं ते सगळं पूजन आटपलं, म्हणजे सगळं काही पूजन झालं की त्याच्यानंतर ही जी लाल रंगाची पोटली आहे ही तुम्हाला त्या होळीच्या अग्नीमध्ये टाकायची आहे. टाकत असताना तुम्हाला 8 वेळा, ठीक आहे, तुम्हाला 8 वेळा स्वाहा 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 या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ही जी पोटली आहे ही पोटली अग्नीत टाकायची, त्याच्यानंतर स्वाहा 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 हा 8 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. शक्य झालं होळीची राख घेण्याचा जर प्रयत्न केलात किंवा जर शक्य झालं की थोडीशी तिथे राख असेल तर ती घरी घेऊन या. समजा नसेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला होळीची थोडीशी राख घरी घेऊन यायची आहे. आणि ही राख तुम्हाला चांदीच्या एखाद्या ज्याला आपण काय म्हणतो तावीज, चांदीची जर तावीज असेल तर त्या चांदीच्या तावीजमध्ये घालायची आहे आणि ती गळ्यात घालायची आहे. चांदीची तावीज नसेल, पितळेची, तांब्याची तावीज असेल त्याच्यात घातली तरीही चालेल. किंवा मग एक लाल रंगाचं, पिवळ्या रंगाचं छोटंसं वस्त्र घ्या, त्याच्यामध्ये ही थोडीशी होळीची जी राख असते ती राख घाला, त्याला घट्ट गाठ मारा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ही जी पोटली होईल ही पोटली टांगून द्या. बघा, ही राख आयुष्यभर तुमच्या घराचं संरक्षण करत राहील. तुमच्या घरात तुमच्या घराची प्रगती करत राहील. ही राख जोपर्यंत तुमच्या घराला म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराला जोपर्यंत टांगलेली आहे तोपर्यंत तुमच्या घरामध्ये फक्त सकारात्मकता येत राहील. घरातील जे वातावरण आहे ते सदैव प्रसन्न राहील. बघा, अत्यंत साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे, जो आजच्या दिवशी करणं खूप महत्त्वाचं आहे. संकट, विघ्न, दुःख ह्या सगळ्यांचा एकत्रित नाश करण्यासाठी हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे. सगळ्यांना सांगेल, कुणीच ही सेवा चुकवू नका. प्रत्येकाने आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा. तुमचा आजारपण, बाधा सगळं काही नष्ट होईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.